नमस्कार शेतकरी शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळ सोबत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे मार्केटमध्ये आज काय परिस्थिती परत पाहायला मिळते। त्याचबरोबर कोणत्या मालाची आवक जी आहे ते वाढलेली पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। त्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके मालासाठी साधारणतः 30 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज 5 रुपयाची सुधारणा आपल्याला पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 60 ते 65 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके मालासाठी साधारणतः 70 ते 80 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये बरेच दिवसापासून सनफ्लावरची आवक कमी पाहायला मिळते, त्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात। तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। जिप्सफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 50 ते 55 रुपयापासून देखील जिप्सफिलाचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पिंगडेजी तसेच ब्ल्यूडीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 8 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पाहायला मिळतात। कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर येते 14 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर आज कांद्याचे दर जे ते साधारणतः 1 रुपयाने कमी पाहायला होतात। मोठ्या साईजमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते साधारणतः 1 रुपयाने आपल्याला कमी पाहायला होते। एका दुसऱ्या बॉक्ससाठी 15 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर सरासरी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती 10 ते 13 रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला होतात। तर लहान साईजमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील लहान सगळे कांद्याचे दर पाहायला होतात। तर कांद्याची आवक आज मार्केटमध्ये थोडीशी जास्त पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी आज 1 रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला होतं। सातारा आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर भरपूर मालाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक झालेली पाहायला मिळते। चांगले कवळ्या आल्यासाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत कवळ्या आल्याचे दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आवक पाहू शकता। कवळ्या आल्याची देखील मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून पर्यंत देखील आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये आल्याचे दर पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर विलायती कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते। हलके माल जे येते 3 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरीचे दर पाहायला होतात। गावरान कोथिंबीरीच्या दरामध्ये चांगली सुधारणा आपल्याला पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 3 ते 4 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। शेपूची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापर्यंत तर हलके माल जे येते 2 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला होतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी पाहायला होते। हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात।
कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाला होतो. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः हिरव्या ते पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला काकडीसाठी दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये आज कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला होतात. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील पुणेरी गावरसाठी दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत पांढऱ्या कारल्यासाठी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला होते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 22 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होते. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीनसाठी 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी साधारणतः 55 ते 60 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 25 ते 28 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 30 रुपयापर्यंत आपल्याला एका दुसऱ्या वक्कलसाठी पाहायला होते. तर सरासरी 25 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला होतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 35 ते 38 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या मालांचे देखील दर जे आहे ते साधारणतः 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते. वाघेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील वाघेवडीचे दर पाहायला होतात. फाफड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफड्यासाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 22 ते 25 रुपयापासून देखील फाफड्यासाठी दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 18 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर हे जे माल आपल्याला पाहायला मिळतं तर संपूर्ण बाहेरचे माल आपल्याला पाहायला मिळतात. तर भुईमुग शेंगाची आवक जी आहे ते लोकल आवक जी आहे ते कमी पाहायला मिळते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर या चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील बीटसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या मोठ्या साईजमध्ये डाळिंबसाठी साधारणतः
300 ते 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये 60 ते 65 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला होतात. तर आवक आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे ते मोठ्या साईजमध्ये वाढलेली पाहायला मिळतात. लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर आज मार्केटमध्ये लिंबांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते. त्याचबरोबर आवकही मार्केटमध्ये कमी पाहायला होते. याचा परिणाम देखील आपल्याला लिंबांच्या दरावरती आज पाहायला होते. लिंबांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला सुकवणसाठी दर पाहायला मिळतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील लहान साईजमध्ये पपईचे दर पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये हलके माल जे ते 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये घसरण पाहायला होते. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला होते. पिंक तावन पेरू तसेच VNR पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला होते. त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी असल्यामुळे दर जे आहे ते 30 ते 40च्या दरम्यान आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळतात.